बसा जीजी. शीतल, आता आजा कवा यायचा ग माघारी? जीजी अहो आताच तर गेल्यात. 4-5 महिने तर सुट्टी भेटायची ना असं म्हणल्यात. आता माझ्या म्हातारीचं कसं व्हायचं ग? तो ट्रेनिंगला होता तर मला माहित होतं तू इथले तर जवळपास कुठं तर आहे म्हणून, पण आता पोरग इतक्या लांब गेले. जीजी शांत व्हा तुम्ही, अजिबात रडू नका. त्याच्याशिवाय मला काही गमत नाही ग. जीजी शांत व्हा. चला आपण आतमध्ये जाऊ. म्हातारीचं लईच जीव आहे नातवावर. नाहीतर काय, तस काय कायमच गेलं का तस बुद्धी बघ. दुसरा काढूनच जीव जायचं की आता हिचा. आता रोज हिच ऐकायचं बघ, माझा आजा असा आणि माझा आजा तसा. पण गेले बाई एकदाच आहे, तुझ्या मनासारखं झालं. ते गेले स्वतःहून, पण ही सटबी आहे की 12 गावचं पाणी पेलेली, ही जायची वय सहजासहजी. अगं मम्मी, तू एवढी फेडरेशन अध्यक्ष झालीस, हिला घराबाहेर काढणं काय लय अवघड आहे बे तुझ्यासाठी. अगं ही अवघड जागचं दुखणं आहे, अख्ख्या गावाला तिचा पुळका. असं जर नसतं का नाही तर सगळं सामान घेऊन बाहेर फेकली असते बघ तिला. तसलं काय करायचं मनात बी आणू नको, तर पप्पा तिला ठेवतील घरात आणि आपल्याला काढतील बाहेर. त्या म्हातारीला बी ती तसले पडलेलं असत. म्हणूनच ती जसा खेळ खेळती ना तसा तिचाच खेळ तिच्यावर उलटावायचा. म्हणजे तिला अशी हैराण करायची की तिची तीच पळून गेली पाहिजे. तू स्वप्नच बघ. तू तर ना नुसता नाटच लावत जा बघ. मी कशाला नाट लावय? मला काय तिला घराबाहेर हाकललेलं नकोय बे. अगं पण हे काम काही एकटीने होणार आहे का? दोघींनी मिळून तिला बाहेर काढूया. नाजिंकी तिला सांगून गेले असतील की काही झालं तरी घराकडे लक्ष दे, म्हातारीकडे लक्ष दे, तुझ्याशिवाय तिचं कोणच नाही. ह्या तीच करायचं. अजिंक्यचं आणि तिचं बोलणं तोडायचं. एकीकडे बोलणं तोडायचं आणि एकीकडे असा कामाचा दट्ट्या लावायचा. अशी कचाट्यात पकडायची तिला की एका महिन्याच्या आत तिची तीच पळून गेली पाहिजे. पण आपल्या इथून बाहेर पडल्यावरती जाणार कुठं? कुठं का जाईना, बाहेरात जा, नाहीतर तुझ्या फौजीकडे बॉर्डरवर का जाईना बोंबलत. शीतल तर घराबाहेर जाणारच आहे मम्मी, पण इथनं बाहेर पडल्यावर तिला कोणी थारा देता कामा नाही याची व्यवस्था मी करते. भैया आता सगळं नाव तुमचंच आहे बघा. ओनली यू. येस, ओनली मी. अरे मित्र पक्ष, तुम्ही इकडं कसे काय अचानक? नाही, आजे गेलाय तिकडं वनवासाला. अहो सेलिब्रेशनचा टाइम आहे हा. तुम्ही नाचच नसत करू काय नका. अहो आता नो कटकट, नो मच मच, ओनली सेलिब्रेशन. तेच करा. हे काही नुसतं शोला ठेवलंय का? कधीतरी याचा पण वापर करा. हो मित्र पक्ष, आम्ही खऱ्या आयुष्यात गेम खेळतो. बोलायचीच कठीण, बोलतच फार. काय 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 व्हॉट? काय नाही. हो 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 मित्र पक्ष, इकडे 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 बघा. हे असं बुद्धिबळाचा डाव मांडून काय होत नसतं. पहिली चाल कधी खेळते ते सांगा. आम्हीच खेळतो पहिली चल. तुम्ही खेळा गोट्या, नाहीतर कचून कोणाची सुटते ते बघा आणि मग ठरवा काय करायचं ते. ठीक आहे, स्ट्रेट विचारतो आम्ही. त्या शितलीला घराच्या बाहेर कधी काढता ते सांगा. काढते की, मग ती जाईल तिच्या माहेरच्या घरी, नाही का? ओ, नाव आय गॉट इट. यू आर सो क्लेवर बर का. पटावरची प्यादी नुसती मांडायची नसतात, वेळ आल्यावर ती वापरायची बी असतात. हे काय लगेच क्विक मध्ये. हॅलो जी भैया. काय करताय रे? काय नाही, चहा बिस्किट खातोय. चूक करताय का?
त्याच चहात बिस्किटासारखा बुडून बुडून मारे. अहो भैयासाहेब कशाला एवढं तणताय? सांगितलेलं एक काम करता येतं का रे तुम्हाला? अहो भैयासाहेब काय झालंय? घ्या वरप्रत आम्हालाच विचारा काय झाले. नाही म्हणजे कळालं नाही ना मला. अडचणीत असल्यावर फोन करायचं बरोबर कळतं रे तुम्हाला. पोलीस स्टेशन मधून 2 वेळा बाहेर काढले माहितीये ना. आणि आता आमचं काम सोडून चहा बिस्किट खात बसलाय. काय असेल ते नीट सांगा ना भैयासाहेब. तुमचं काही शब्द बाहेर आहे का मी? ते पवारांच्या कामाचं काय झालं? अहो तुम्हीच म्हणाला ना की त्यांचा जावई जाऊ द्या मग ऍक्शन घ्या म्हणून. अहो गेला तो आता, घ्या ऍक्शन. जी भैया. ऍट एनी कॉस्ट आय वॉन्ट रिझल्ट. आता कळलं फौजीला मुश्किल वक्त काय असतो ते. बघू की आता काय करताय ते. तुम्ही रेडी राहा फक्त. मी कधीपासूनची रेडी आहे. एकाच डावात शीतलच्या घरातल्यांना घराबाहेर काढलेलं बघायला. आपली शितली लय धीराची आहे बघा. अजिंक्य जाईपर्यंत डोळ्यातलं पाणी काढलं नाही तिनं. कसा काढल तिला चांगलं माहित होतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं असतं की नाही अजिंक्य माघारी फिरला असतं. होय, मला बी हल्ली शितलीचं वागणं बघितलं ना की प्रश्नच पडतो. ही आपली शीतल आहे का? अगे ते आपले कुठं राहिली. आता ती खऱ्या अर्थानं अजिंक्यांची झाली. अजिंक्य शिवाय तिच्या तोंडात दुसरं काहीच नसतंय. एकदम संसारात रंगून गेली. आता अजिंक्य गेल्यावर तिला एकटं एकटं वाटेल बघा. एकटं का? घरातले आहेत की समजी तिच्या सोबत. अहो नुसती सोबत असून काय बी उपयोग नसतो. तिला काय पाहिजे काय नको हे बी त्यांना कळायला पाहिजे. तिकडं त्या घरात जिजे सोडल्यास ती कुणाशीच काय बी बोलत नाही. त्यात आता आणि अजिंक्य पण गेलं. पण मग आपण कशाला आहे? हे बघा आता सगळ्यात जास्त तिला ह्या घराचा सपोर्ट लागणार आहे. माहेराचा आधार असला की पोरींला बळ येतं. खरं बोलला भाऊजी तुम्ही. मी काय म्हणते, शीतला 4-8 दिवसासाठी माहेरी बोलवून घेऊया का? वय चालेल. तिला बी आराम मिळेल आणि आपल्याला बी तिची सोबत होईल. आणि तसं बी लग्न झाल्यानंतर एकच दिवस थांबली आणि लगेचच गेली. मग मी लगेच जाऊन तिला बोलून घेऊन येऊ का? नाही थांबा, लगेच नको. अहो काय हो, काय करायचं? आता लगेच नको आणायला. वय मला बी असंच वाटतंय. नाहीतर पुष्पा लगेच म्हणल नवरा गेल्यावर ही बी लगेच माहेरी पळाली म्हणून. वय बाई, तिच्या नादाला कुणी लागायचं? जाऊ दे, आपणच जाऊन भेटत जाऊ तिला. चालतंय. तिच्या रिझल्टचं काय झालं ग? काय माहित, लागलं नसल, नाहीतर सांगितलं असतं की तिनं. आता कॉलेज सुरू होईल ना परत. पुढं काय शिकणारे नाही शिकणारे काय ठरवलंय तिनं? आता काय उपयोग? लग्न झालंय तिचं, आता शिकून तरी काय करणार आहे? आणि तसं बी अजिंक्य ठरवतील तेच ती करणार. जावई गेल्यावर या मनाला होता. मग येऊ का आता? आत्ता नको नको. मग येऊ का उद्या सकाळी? ठीक आहे. पण पैसे तयार ठेवा. हो हो या की. नाही फक्त तुमच्या धाकट्या भावासारखं म्हणू नका. जरा मुदत वाढवून द्या म्हणून.
आता काही ती जमायचं नाही. आता शेटनी क्लिअर सांगितलंय. या की मी केली व्यवस्था. काय हो, काय झालं? कुणाचा फोन होता? काय नाही, ते कारखान्यातले जाधव आहेत त्यांचा फोन होता. काय झालंय का? तुम्ही काळजीत पडल्यासारखं का वाटतंय? नाही, कुठे काय. वहिनी, अहो तुम्हाला जशी लिकीची काळजी तशी त्यांना जावयाची काळजी. हा ग बाई, शीतल शीतल करत आपण अजिंक्यांना विसरलोच की. होय. पण आता गप्पा मारायच्या नादात जेवायला घालायला विसरू नका म्हणजे झालं. नाही नाही ताई, तुम्ही पोरासने खाली बोलवून घ्या, मी जेवायला वाढून घेते. चालेल, तुम्ही या लवकर. ए मी बोलावतो नाही तर घ्या मागं वाढून. हा ना ना झालं की. हा आलोच. शीतल, आवडतीस का एवढं? जीजी, आजाला स्टेशनवर सोडलं, तसंच कारखान्यावर गेलो. मला काम होतं म्हणून तिथं झाला उशीर, त्यामुळे तुमच्याशी बोलताच आलं नाही मला. अरे तेच तुला मी 10 वेळा विचारत्या, पण तुम्हाला काय सांगणार झालंय तर. आजाला रेल्वे टाइमात सापडली का रे बाबा? गावली की. आज आपला एकटाच होता का त्याच्या संग काही पोरबीर होती? नाही नाही, आपल्या भागातली 2-3 जण होती की. त्याच्याबरोबर ट्रेनिंगला पण होती ती. ते एक बरं झालं बघ. काय ग, दमलीस का काय? नाही नाही, हे काय आवडतेच. बघ बाई, 4च भांडी आहेत. जमत असेल तर सांग, नाहीतर आणि इकडे मी करते. नाही नाही, झालंच. मम्मी, अगं तुझ्या पायाला काहीतरी लागलंय का? आता नीट वाढायचं नाही म्हणल्यावर सांगणारच की. अगं सांगत काय बसली चेडे? हा, पायाला लागले तर झाडू घेऊन झाडावं, पुसावं, कळत नाही तुला? घरातलं काहीतरी काम करत जा की. अहो, मी करणारच होते, पण शीतलच म्हणली मी करते म्हणून. हाय का नाही ग शीतल? बरं समाधान, आपला आजा कुठवर पोचला असेल रे आता? आता काय माहित, पण महाराष्ट्राबाहेर पोहोचला असेल आता. होय. किती तासाचा प्रवास आहे म्हणायचं? अगं, किती तासांचा काय घेऊन बसली जीजी? 2 दिवस लागतात पोहोचायला त्याला. अगो बया, काय सांगतोस? आणि 2 दिवस खाय प्यायचं काय र? अहो, सगळी सोय असते रेल्वेत, आणि एवढं पोतभर दिलंय की सोबत. तुम्ही उगाच इथे टेन्शन घेऊन बसू नका. टेन्शन कसं घेऊ नको, कधी न पोरग घराबाहेर एवढं लांब गेले. पोरग नाही राहिलं ते आता. मस्त नाचून बी करून आणली की. असू दे, तरी पण काळजी वाटतच असते की. जीजे, तू अजिबात काळजी करू नकोस, ती पोचली व्यवस्थित. शीतल, अगं काय चाललंय तुझं? नाहीतर आणि इकडे मी करते. नाही नाही, करते मी. समाधानी, हाजाला एखादा फोन लाव की बाबा. अगं मगाशी मी फोन केला होता तेव्हा नागपुरापर्यंत पोहोचला होता. फोनला रेंज पण येत नव्हती, त्यामुळे कट होत होता. आता काय रे करायचं? ते पोहोचल्यावर करेल की फोन आपल्याला. जयडे, जा बाई, तू झाडून घे. शीतलकडनं आज होईल असं काय मला वाटत नाही. नाही नाही, झालंच, करते मी. देवा पांडुरंगा, माझ्या जीवाला घोर लागलाय बघ समाधान्या. आजाला एवढा फोन लागू देत बाबा. आता काय देवरेज आणतोय का काय? जयडे, तोंड वर करून बोलायचं बरं सुचतं का? घरातलं एखादं काम करत जा की त्याच्यापेक्षा. ए, नीट झाड की ग. कचरा पसरवतीस का काय करतीस?
जी जी तुम्ही काय काळजी करू नका, नीट पोचत्याल ती. आणि सगळ्यात अगोदर तुम्ही गोळ्या घ्या बघू. समाधान आहे. चल बाबा, दे मला गोळ्या. देवा पांडुरंगा विठ्ठला. तिला झाडू मारून घेऊ देत, उगाच कचऱ्यात नाचायला नको. ये रामकृष्ण हरी. शीतल, उद्या सकाळपासून उठलीस का नाही की आधी अंगणातलं झाडून घे आणि मग नंतर गोटा चारा पाणी करून धारा काढून ठेव बर का. आणि हे बघ, स्वयंपाकाचं तेवढं लगेच करायला घे बर का. नाही म्हणजे मग हे डबा घेऊन जातील ना. आणि हे बघ, दूध बी घालून ये बर का. बाकीची सगळी कामं मी करते. वय अंगण, गोठा, दूध, स्वयंपाक. हा कळलं ना. मग करा उद्यापासून. अजून फोन लागना. ही एकची ट्रेन होती, जवळपास 10 तास झाले की आता. पण इतक्या लवकर थोडीच पोहोचणार आहेत. कुठं पोहोचले असतील आता. एकदा बी गाडी थांबली नसेल का. फोन करायचं ध्यानात बी आलं नाही वाटतं. देवा विठ्ठला यांना सुखरूप ठेव. अजिंक्य, तुम्ही जाऊन अजून एक दिवस विसरला. इथला पुढचा काळ कसा सरणार आहे. अजिंक्य, तुम्ही जरी इथं नसला ना तरी या घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात तुमचं अस्तित्व आहे. तुमच्यावर घालवलेल्या आठवणी आहेत. आता तुम्ही परत येई पतूर, हे घरच माझा आधार असणार आहे. हे घर आणि इथल्या माणसांना सोडून मी कुठंच जाणार नाही.